नमस्कार. तर आज मी केले ज्वारी बाजरीचे फुलके. ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही नुसती ज्वारी घेऊ शकता किंवा नुसती बाजरी पण घेऊ शकता. आणि त्यानंतर मग उकळतं पाणी घेतलं मी आणि पिठामध्ये चमच्याच्या साहाय्याने ते मिक्स करून घेतलं. थोडा वेळ त्याला 5-10 मिनिटं झाकण ठेवून ठेवून दिलं तसंच साईडला आणि त्यानंतर मग मी ते पीठ मळून घेतलं गरम पाण्यामध्येच. आणि मग याच्यामध्ये एक टिप अशी आहे, की तुमच्या तव्याला थंड असतानाच तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या. म्हणजे काय होतं ना, की तुमचे जे फुलके आहेत ना, ते चिकटत नाहीत त्याला. ठीक आहे. त्यानंतर मग पीठ मळून घेतल्यावर गोळा घ्या आणि नॉर्मल आपण लाटून घेतो तसं घेऊ शकता किंवा भाकरी थापायची असेल तर तशी थापू शकता. त्यानंतर तव्यावरती तुम्ही भाकरी घातलीत किंवा हा फुलका घातलात, की मग त्याला एक 30 सेकंदानंतर लगेच परतून घ्या. परतल्यानंतर मग दुसरी बाजू शेकली, की परत त्याला पलटी करा आणि मग तो फुलका जो असतो ना, तो आपणच फुलून येतो किंवा तुम्ही थोडासा दाबलात जरी तरी त्याला तो फुलून येतो व्यवस्थित. आणि मग काय त्याच्यावरती मस्त तुपाची धार टाका आणि तुमचा ज्वारी बाजरीचा जो फुलका आहे तो रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा कारण की ज्वारी जर तुम्ही डाएट करत असाल तर वेट लॉससाठी खूप चांगली असते आणि बाजरी तर थंडी चालू आहे तर मग मस्ट आहे. तर जेवणात एक वेळ तरी तुम्हाला ज्वारी बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता आणि मग भाकरी, झुणका, कांदा, मिरची आणि शेंगदाण्याची चटणी आणि दही. एकदम टेस्टी. एन्जॉय करा गरमागरम. थँक यू सो मच.